नमस्कार. मुलं म्हणलं चालल्यात प्रॅक्टिसला. नाही असं आता उतर ना, आम्ही चाललोय मैदानला. असं ह्याला गाडी येईल वाहन येईल बघा. आलो चला सर थोडं जाऊ. आलो साईडला आलो. शामगावचे पोर आहेत. थांबा आलोच एक मिनिट. शामगावची मुलं आहेत. वस्तात पावसातच निघालाय सर, पण सर प्रॅक्टिस घेतात. सर काय सांगाल, आज एक तुमच्या माध्यमातून सगळ्या वस्तादांची एक भावना दिसून येते की किती जरी कष्ट असलं, ऊन पाऊस वारा, तरी पण वस्ताद हा मुलांसाठी झटत असतोय. आज एवढ्या पावसात तुम्ही प्रॅक्टिस घेताय. त्यांचे वजन कमी करायचे चालले ते, त्यामुळे आणले ते. राहिलेली पोरं मॅटवर प्रॅक्टिस चालू आहे तिकडं. यांचं आता शाळेच्या स्पर्धा आलेत जवळ, त्यासाठी वजन कमी करायचे चालले ते. बाळचं नाव काय? अर्पिता बागल. तुझं? स्वरा कदम. तुझं या माहितच आहे स्वरूप. तुझं पण? ऋतुराज पाटील. आता एखादा मुलगा आता आपल्याकडे स्वरूप आहे समजा, चांगला प्रॅक्टिस करतोय, तुम्ही लहानापासून त्याची प्रॅक्टिस घेताय. एखादा समजा पलवान अचानक जर सोडून गेलात, 4-5 वर्षे तुम्ही खूप मेहनत घेतलाय, तुम्हाला वाटते की आता आपलं नाव करल, अशा वेळेस जर अचानक जो पलवान तालीम सोडून जातोय, तर यावेळेस काय वाटते वस्तादा? वाईट तर वाटतंच, पण आता त्याच्या घरच्यांच्या मनावर आहे सगळं. आपण लहानापासून शिकवलेलं असतंच, पण असं बाहेर तालमीला गेल्यावर वस्तादाला सगळ्यात बेकार वस्तादालाच वाईट वाटतं. वडिलांपेक्षा जास्त जीव वस्तादानं लावलेला असतो, त्यामुळे वस्तादाला लय बेकार वाटतं. फक्त कसं आहे, जर मुलांना जर सुविधा चांगल्या आपल्याकडे नसतील आणि आपल्यापाशी जर प्रगती नसती तर एक ठीक आहे, तर आता एवढ्या फॉर्म मध्ये असून सुद्धा गेलं तर वाईट वाटतं. पण एखाद्या पालकांना वाटतंय ना की आपल्याकडे सुविधा नाहीत, गावात नाही, मोठ्या चांगल्या तालमीत जावं, तिथं काहीतरी सुविधा. कारण आपण एवढं लहानापासून एवढं शिकवलेलं असतंय आणि सगळ्यात एक नंबरला फॉर्म मध्ये होता तो. फॉर्म मध्ये असून सुद्धा जर गेलं तर वाईट वाटणार सगळ्यांना. नक्कीच वस्ताद म्हणजे दुसरे पालकच असतात. आणि स्वरूप आता चांगला प्रॅक्टिस करतोय, चांगला आहे बरं का नाव करायला. वस्ताद लोकांना एक सांगायचंय की ही लोकांच्या बागेतील फुलं आहेत. लोकांच्या बागेतील फुलं तुम्ही तुमचा देवारा सजू नका, स्वतःच्या बागेतील फुलं फुलवा. त्यांनी आवर्जून ही गोष्ट समजली पाहिजे, एवढंच मला सांगायचं. नक्कीच वस्तादांच्या भावना आहेत. शुभेच्छा पहलवान, चांगलं का.